रामनवमी निमित्त ठाणे झाले राममय। सर्वत्र जल्लोष आणि उत्साहात निघाल्या रामनवमीच्या मिरवणुका। आज रामनवमी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येते। 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत अखेर रामलल्ला विराजमान झाले आणि त्यानंतर आलेल्या या पहिल्याच रामनवमी उत्सवामुळे देशात एक वेगळंच चित्र पाहायला मिळाले। आज रामनवमी निमित्त ठाण्यातील वातावरण देखील संपूर्णतः राममय झाल्याचं पाहायला मिळालंय। सर्वत्र मोठमोठ्या शोभायात्रा काढण्यात आल्या व प्रभू रामाच्या जयघोषाने जणू सारा आसमंत दुमदुमून गेला होता। या शोभायात्रांमध्ये प्रभू रामाच्या उंच प्रतिकृती व ड्रोनच्या सहाय्याने उडणाऱ्या हनुमानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। यात सहभागी झालेल्या रामभक्तांनी भगवी वस्त्रे परिधान केल्याने ठाणे भगवेमय झाल्याचं पाहायला मिळालंय। ठाण्याचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी यावेळी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामलल्लाचे मंदिर बांधल्याने रामराज्य आल्याचं सांगितलंय। रामराज्याप्रमाणेच देशात आज सेवा, सुशासन आणि विकास हा मंत्र आज देशात गाजत असून जेवढा रामनामाचा गजर या देशात होईल तेवढंच चांगलं शासन, प्रशासन आणि सुशासन या देशात येईल, ज्यामुळे या तरुण पिढीवर चांगले संस्कार होतील असं त्यांनी सांगितलंय। राम मंदिर हा आपल्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असून तो राजकारणाचा विषय कधीच नव्हता। राम मंदिरासाठी पहिली वीट ठाण्यातून स्वर्गीय आनंद दिघे यांनी पाठवली होती व दोन्ही कार सेवेच्या वेळी आपण हजर होतो, त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजतो असं केळकर म्हणालेत। देखील आहेत आणि इथे भगवमय वातावरण पाहायला मिळतं। आज या ठिकाणी सगळं वातावरण राममय झालेलं आहे, भगवमय झालेलं आहे आणि यावर्षी तर अधिक उत्साह आहे, कारण की अयोध्येमध्ये जशी रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना झाली आणि रामराज्य या देशामध्ये आदरणीय मोदीजींनी सुरू केलं, त्यामुळे या ठिकाणी देखील रामनवमीच्या निमित्ताने सेवा, सुशासन आणि विकास हा शेवटी रामराज्याचा मंत्र आहे आणि तो मंत्र घेऊन या ठिकाणी रामभक्त जे आहेत ते जल्लोष करतायत आणि रामनामाचा गजर करतायत। या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचा गजर जेवढा होईल तेवढं उत्तम शासन, उत्तम प्रशासन, उत्तम सुशासन, उत्तम सेवा आणि चांगला आचार विचाराची माणसं तयार होतील आणि ही शक्तीच हा देशाला पुढे नेईल आणि ही आज या तरुणाईची शक्ती या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी रामभक्तीमध्ये तल्लीन झालेली आहे। रामसेवक ज्या कारसेवकांचा मोठा सहभाग होता, त्यामुळे नक्कीच या रामसेवेला मोठा सहकार्य मिळाला। निश्चितपणे कारसेवक तर लाखोने होते। माझं भाग्य आहे की मी दोन्ही वेळेला कारसेवक म्हणून यामध्ये सहभागी झालो होतो आणि त्याच्यामुळे जो रामभक्त आहे तोच देशभक्त पण आहे। या भूमिकेमधनं ही वाटचाल जी आहे ती सुरू आहे। पहिली वीट देखील ठाण्यात गेली होती, आनंद दिघे त्यावेळेस पाठवली होती, त्यामुळे तुमचं देखील निश्चितपणे यावेळेला कारसेवेच्या वेळेला सकल हिंदू समाज जो आहे, सकल रामभक्त जो आहे, पक्ष संघटना विरहित पुढे गेला होता आणि या ठाण्यामध्ये फार मोठा या ठिकाणी या कारसेवेमध्ये उत्साह होता आणि वीट गेली ती शिलापूजन झालं होतं। निर्णया मंदिरामध्ये देखील या राम मंदिराच्या निर्मितीसाठी काम झालं होतं। सर, मोदीजी असं म्हणालेले आहेत की राम मंदिर होईपर्यंत राजकारण झालं, आता राम मंदिर झालेलं आहे, त्याच्यावरचं राजकारण संपलेलं आहे। आजची रामनवमी निमित्त काय नेमकं देशासाठी मागणं मागणं? रामभक्तांच्या दृष्टीने प्रभू रामचंद्र हा श्वास आहे, हा अस्मिता आहे आणि हा आमचा जगण्याचा मंत्र आहे। कारण संबंध राम भक्ती जी आहे, रामकथा जी आहे ही त्यागाची आहे, तपस्येची आहे, सेवेची आहे, प्रेरणेची आहे आणि त्यामुळे मोदीजींनी सांगितलं आहे की हा काही राजकारणाचा विषय नाही, हा आमच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि भक्तीचा विषय आहे।